कॅमेऱ्यावरती अपडेटवरती स्कोर अपडेट करताना स्क्रीनमध्ये दाखवताना जेव्हा जेव्हा मुश्किल होऊन जातं ऑनफिल्ड अंपायरला तेव्हा तो सटीक निर्णय देण्याचा केडी केल्या दलवी छान कणकरमध्ये आहेत. त्या संपूर्ण टीमचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. कालपासून नीट आणि नेटके क्लीन क्वालिटीचं क्रिकेट त्यांना दाखवतात एक प्रेक्षेपण. कालपासून ही टीम सज्ज झाले. काल कॉमेंट्री बॉक्समध्ये अतिशय दर्जेदार आवाज बाबू साहा यांच्या पदर मल्टी टॅलेंटेड कॉमेंटेटर हँडसम पर्सनॅलिटी विघ्नेशजी मडवी आणि त्यांच्या साथीला मी होतो संतोष म्हात्रे. आज बाबू शहाच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून याच गावची एक बेहतरीन आवाज मराठीमध्ये बुलंद आवाज विशाल बाईकर विघ्नेश मडवी मी संतोष म्हात्रे. लपडा चषक 2024 साठी पावसाळी रबर क्रिकेट. चला उशीर का होतोय हा मात्र प्रश्न आहे. चेंडूच्या प्रतीक्षेत दोन्ही आघाडीवीर सज्ज झाले. मंगल स्मृती सालसोल्याकडून आघाडीची जोडी आपण पाहतोय. विराज तांडेल उपाध्यक्ष महाराष्ट्र युवक काँग्रेस अनिकेतजी म्हात्रे यांचा वाढदिवसानिमित्त ती स्पर्धा अक्षरशः विराज तांडेलने गाजून प्लेअर ऑफ द सिरीज हा किताब आपल्या नावे केला होता. तो विराज तांडेल नॉन्स एंड कडे रंगलेली स्पर्धा. राकेश प्रतिष्ठान इज अ चॅम्पियन. एकाच दिवशी 2 किताब राकेश प्रतिष्ठान गोठवलेले मिळवले. एक मंगल स्मृती सारसोले ती रंगलेली स्पर्धा राकेश प्रतिष्ठान गोठवले आपली नावे केली. आणि त्याच दिवशी दुय्यम संघ ब संघ याने मात्र मंगल स्मृती जय गणेश सारसोलेला गोठवले इथे नमून 2 किताब हासिल केले एकाच दिवशी. ही किमया साधलेली आहे. आपण पण 2020चा विचार केला. निलेश भोईर नेतृत्वाखाली गावदेव ऐरोलीनं 2020-21 मध्ये हीच किमया केली होती. एक कोपरखर्णे भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपरखर्णे जय गणेश मित्रमंडळ आयोजित आणि एक ऐरोलीच्या ठिकाणी अशा एकाच ठिकाणी 2 स्पर्धा त्या जिंकलेल्या आहेत. खूप उशीर झालेला आहे. 12 मॅचेस केलेला होता. सुरुवात पहिला चेंडू राईट आर्म रितेश गोलंदाज मार्कवर कोपरखर्णे 11 कोपरखर्णे 4 ओव्हरची मॅच. आणि समोर आहे बॅटिंगसाठी बॅटर चंदन आणि विराज तांडेल. सुपर इंटू द परफेक्टली मुंदा उत्तर नव्हतं. तेच तरात हा ॲन ॲक्शन मध्ये चेंडूला डिलिव्हर केलं. बरोबर बॉडीमध्ये चेंडू आढळला तर गोंधळल्या स्थितीमध्ये सिंगल मात्र घेतली चंदनने. स्वतः कॅप्टन आहे चंदन. पहिला डॉट एक सिंगल. 2 चेंडूचा खेळ झाला समाप्त. लेबायची आलेले म्हणजे खातं अजून बॅटने आलेलं नाही. खुळलं गेलं नाही पण संघाचं खातं खोळलं. मंगल स्मृती सारसोळे बिनगडी बाद 1. व्हेरी क्लोज. प्रणित विश्वनाथ मात्र स्लिम मिड ऑफ बॉलर बॅक टू ड्राईव्ह हलक्या हातानं ऑन ड्राईव्ह केलं. दूरवरून क्षेत्रक्षण इनफील्ड करेल. आरामात सिंगलने खातं खोळलं. विराज उदय तांडेल खातं खोलताना धावसंख्या 2 वर 4 ओव्हरची मॅच. जुगाव मित्रमंडळ प्रेझेंटेड लफडा चषक 2024 अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा. खूप प्रेक्षकांची झालेली गर्दी. त्या दर्दी प्रेक्षकांचं मी मनाच्या अंतःकरणापासून सरस स्वागत करतो. वेलकम ऑफ द ऑल स्पेक्टर टू द गॅदर इन द लफडा चषक 2024. चांगली गोलंदाजी अतिशय जबरदस्त गोलंदाजी. रितेश भेडिया इज अ नेम ऑफ द बॉलर. सुपर बॉलिंग. एकाच दिवशी 2 हॅट्रिक गणाचा कारनामा रिद्धी सिद्धी कोपरी याच गोलंदाज केलं. रितेश भेडिया बॅकफुटवर जातात शॉर्ट ऑन पुल करत एका स्पर्धेमध्ये 2 वेळा हा कीर्तमान केलंय. जसा केलेलं रुणाल नारायण म्हात्रे कुक्षेत जय गजान मित्रमंडळ कुक्षेत नगरसेवक चषक ही किमया रुणालच्या हात लागलेले. तसं रितेश भेडेच्या नावे तो एकाच सिरीज मध्ये 2दा हॅट्रिक. रितेश कमजिंग बोर्ड राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफसाइड ऑप्शन रायझिंग द बॉल. उसळता चेंडू सोडला बरोबर डोक्याच्या वरून आणि तो निकास लावताना अंपायर पिंट्या कुंभारनं त्याला दंडित केलं वाईट म्हणून. एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या 5. पहिल्यावर प्रगतीपद 4 ओव्हरची मॅच. अंधारानं संकेत गेलाय का माझं जालं पसरेल आणि ते तुमच्यासाठी थोडंसं त्रासदायक. पॉइंट खडं केलं. ओ सुपर बॉलिंग. गतीमध्ये परिवर्तन. सावकाश गतीना चेंज ऑफ द पेस. स्लो वन डिलिव्हरी. एंड
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिली ओव्हरची झाली समाप्ती. पहिली ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या बॅटिंग करताना अहमदपूर मिळाल्यानंतर मंगलस्मृती सारसोळे बिनगडी बाद 5. सटीक लाईन सुपर बॉलिंग बाय रितेश बेडिया. कोपर खेळणे 11 कोपर खेळणे. चला जास्त वेळ घेऊ नका डिसिजन घेताना. जरूर आम्ही समजतो कुशल पहिली मॅच आहे पण पहिली मॅच 4 ओव्हर तदनंतर मात्र कदाचित 2 ओव्हरच्या मॅचेस खेळणं भाग पडेल आम्हाला आयोजकांना. काल अर्धशतक पहिल्याच मॅचवर झलकवण्याचा कारनामा केला. ऐरोली कोलिवाडाचा जाबाज खेळाडू अभि जोशीनं केपी खेळण्याच्या विरुद्ध 17 चेंडू 57 धाबा. आज गंगा इंगोले परसला. त्याचं ते अर्धशतक अतिशय मोक्याच्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये कमाल केली गंगा इंगोलेने. रोख 500 रुपये पारितोषिक जेव्हा आणि मित्रमंडळ श्रीकृष्ण मित्रमंडळ सन्मान्य अध्यक्ष प्रकाशजी मडवी यांच्याकडून देण्यात आलं. सुपर अतिशय सुरेख चेंडू. लाजबाब चेंडू. बायचा इशारा. सिंगल आली. गोलंदाजी मार्कवर अजिंक्य गजानन पाटील. खूप रॅपिडने हलकस ते साचलेलं पाणी त्या साचलेल्या पाण्यामध्ये तुडून गेला चेंडू. स्किटवरून सरळ विकेट किपरच्या पाठीमध्ये गोशांकी क्षेत्रामध्ये सिंगल आले. स्कोर 6 6 रन विकेट मंगलस्मृती सारसोळे. 4 ओव्हर मॅच. बॉलर बॅक टू द ऑफ ड्राईव्ह केलं. दूर होऊन शतरक्षण फील्ड करण्यासाठी सिंगल घेतली बॅट्समॅन कॅप्टन चंदनने. विराजने धावसंख्येला आकार द्यायला मोठे फटके रीत घ्यायला लागेल. धोका तुम्ही पत्ता तुम्हाला जीवनामध्ये काहीच होणार नाहीये. मग ती हार असो जीत त्यासाठी गेट टू द चान्स. चान्स कोण घेईल. चंदन कॅप्टन. सुरेख गोलंदाजी चान्स घेण्याच्या अगोदर चेंडू सपार रफ मध्ये विकेटच्या पाठीमागे पाठवण्याचं काम गोलंदाज पहिल्यांदा रितेश बेडेनं. दॅट इज अ सुपर ओव्हर. ओनली 5 रन गिवन इन द फर्स्ट ओव्हर अँड नाव अजिंक्य इज टीम सेकंड अँड ही इज ओन फर्स्ट ओव्हर. बॉलिंग मार्क राईट ऑन द विकेट. फुल टॉस करून चूक झाली. चुकीला माफी नाही. त्या चुकीला लो फुटला पाठवलं सरळ आउट ऑफ द पार. बॅटमधून बरसला कॅप्टनचा षटकार. 6 रन. चंदनच्या बॅटमधून कॅप्टनच्या बॅटमधून षटकार. धावसंख्येला आकारण्याचं पहिलं पाऊल टाकलं कॅप्टनने मंगलस्मृती सासोलेकडून. साने धावसंख्येला झपकन पुढे जाताना 13 शून्य गडी बाद. दुसरं पकडी पत्ताभर मार्गात असताना बॉलिंग मार्कवर अजिंक्य गजानन पाटील. समोर कॅप्टन चंदन. बॅटची कडा उपरी किना चेंडू खाली विकेट कब अचूक झेल टेकना. कॅप्टनची खेळी केली तमाम समाप्त. कम टू द एंड ऑफ द इनिंग. कॅप्टन चंदन बॅक. मंगलस्मृती सरसोला कॅप्टनच्या रूपमध्ये पहिला झटका. पहिला हादरा. 1 गडी बाद. 13 कडा घातक ठरताना अपशकन टाकताना लास्ट टू गो. 1.5 चेंडूची झाली समाप्ती. पहिल्यावर रितेश बेडिया लाजबाब टाकताना प्रेशर टाकलं. फक्त 5 धाबा खर्च करता यश मात्र मिळत आहे. पहिला यशस्वी गोलंदाज अजिंक्य पाटील. कॉट बिहाइंड द स्टंप विकेट कीपर. बोल बाय अजिंक्य गजानन पाटील. कॅप्टन डिसमिसल. सब डिसमिसल. 1 गडी बाद. 13 4 ओव्हरची मॅच. दुसरं ओव्हर चालू असताना हे विकेट पॅक्ट केलं. ब्रेक थ्रू मिळवून दिला कोपरखंड 11 कोपरखंड टीमला अजिंक्य पाटीलने. डीप स्क्वेअर लेग काऊ कॉर्नर डीप मिड विकेट लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हर चटक. द बेस्ट फिल्डर ऑफ द कोपरखंड स्टँडिंग ऑन द डीप एक्स्ट्रा कव्हर. सुपर बॉलिंग. सुपर बॉलिंग. व्हॉट अ रायझिंग डिलिव्हरी. एक्झॅक्टली. ओ इज द वाईट. दिनेश टिंगले कडून पिंट्या अंपायरने चांगली अंपायरिंग केल्याबद्दल एक याचं वाईट+1 आहे का पिंट्या. आत्ता चेंडू वाईट+1 आहे का. येस वाईट+1. 2 धाबा अर्जित केले जाते. 2 धावसंख्या पुढे जाते 15 वर. कडक आवाज आलेला. एक्स्ट्रा कव्हरला क्लिअर केले. चतकच्या वरून दस्तक देऊन मस्तकावरती चेंडू फरा. 4 रन. लाजबाब फटका. अवे फ्रॉम द बॉडी. वेट केला. वेट करता प्रॉपरली वेट ऑफ द बॉडी. परफेक्टली हाय लिफ्ट and use of the bottom hand completely face of the bat over the extra cover and 6 run. लाजबाब फटका. क्रिकेटचं ही सुंदरता
हे देखणं पण आहे. एक्स्ट्रा कव्हर नॉट इजी टू ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर ओव्हर द कव्हर पॉइंट. व्हेरी डिफिकल्ट स्टॉप द क्रिकेट बट इज इझिली परफेक्टली ओव्हर द एक्स्ट्रा कव्हर बाय षटकार आला बॅटमधून दीपक वैती. घातक तेवढाच दर्जेदार. व्हेरी स्ट्रॉंग ऑफ द टेक्निकली बाय दीपक वैती. 6 धावसंख्या पोहोचवली. 2 ओव्हरची समाप्ती झाली. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर चांगल्या स्थितीमध्ये 21 वर 21 लॉस ऑफ द कॅप्टन विकेट मंगलस्मूर्ती सारसोळे. एक गडी बाद 21 गोलंदाज मार्कवर नवीन गोलंदाज कोपरखंडे 11 कोपरखंडे नाव आहे शेखर आल्या गोलंदाजी मार्कवर. टी शेखर इज अ गुड बॉलर ऑफ द इंडियन क्रिकेट. हिअर शेखर इज कोपरखंडे. ओव्हर क्रमांक 30 टीम कडून पहिलं स्वतःच अट्रॅक वर चेंडू बॅकफुट वर जाताना दिशा दिली विकेटच्या पाठीमागे. डॉट पहिला चेंडू सेकंड डॉट. 4 ओव्हरची मॅच. तिसरं टाकताना आपलं पहिलं ओव्हर टाकलं रितेश बेडेने. अतिशय लाजा 5 धाबा खर्च केल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा हलकासा खर्चिक 16 धाबा खर्च करताना कॅप्टनची विकेट प्राप्त केली अजिंक्य पाटीलने. नावरीत शेखर राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू हवेत. ग्रेट कॅचर ग्रेट कॅच. कॉट अँड बॉल. स्वतः गोलंदाने झेल घेतला आणि खेळी मात्र समाप्त केली. विराज उदय टांडेल बॅक इन टू द डग आउट इज गॉन. गडी क्रमांक दुसरा बाद होताना मंगलस्मूर्ती सारसोळकर लागला दुसरा धक्का विजय तांडेच्या रूपामध्ये. 2 गडी बाद. स्कोर पाहूया स्कोर कार्डवरती 21. 4 ओव्हरची मॅच. 2 मॅचेस आपण पाहिलं. श्रीकृष्ण दिबा जयगजन कुक्षेतला नमवलं. 3 ओव्हरची मॅच. दिवेशा 11 कॉलेजचा राम सट्ट विशाल स्कोर उभा. त्याचं अर्धशतक मात्र नावी केलं. ते स्पर्धेचं दुसरं स्वतःच पहिलं गंगा इंगवले लावलं. दिवेशा 11 ऐरोली कॉलनी पहिला कारनामा केला पहिल्याच मॅच मध्ये. अभि जोशीने रोकड 1000 रुपये देण्यात आलं. सूर्यकांत मडवी बाला यांच्याकडून अर्धशतकाबद्दल अभि जोशीला. चांगली गोलंदाजी. पहिला डॉट दुसरा विकेट. 2 चेंडू आतापर्यंत 21 धाव न करता 1 विकेट मात्र मिळवली. दुसरी विकेट काढून दिली कोपरखंडे. 11 कोपरखंडे शेखरने. कुठल्याही टप्पापणे एकाकडे उचले गेले चेंडू बॅकफुटवर जातात. शॉर्ट गेला चेंडू विकेटच्या पाठीमागे. स्टिकरला लागल्यानंतर सिंगल मिळते. नवीन आलेला फलंदाज इन ॲट क्रमांक 4 वरती कुशलला मडवी. खातो कोल्ल पहिल्या चेंडूवर 1 ने धावसंख्या मात्र सरकते पुढे जाऊन पोचते. मंगलस्मूर्ती सारसोली 22. शांत क्रिकेट हलकाशा सरी मैदानामध्ये. इथे लो फुल टॉस बॅटवर परफेक्ट मिडल केलं. मिडल करताना कुशलच्या बॅटमधून हा दर्जेदार षटकार. छेरान चांगला फटका. लो फुल टॉस खरोखर थोडेसे कठीण असतं लो फुल टॉस आणि ते पाठवताना काय नजर होती. परफेक्टली इज बॅट मिडल करताना बॉलवर चेंडूला दिशा दिली आणि पाठवलं 6 धावासाठी षटकार. कडक स्ट्रोक आहे परंतु मैदानाच्या आत का बाहेर. स्क्वेअर लेगला चेंडू खाली. क्षेत्ररक्षक खूप कठीण झेल. हातातून निसटला. झेल सुटला. ड्रॉप द कॅच. परंतु त्या दरम्यान सिंगल मिळते. आता परत सेकंड पहिला डॉट विकेट. 1 परत सिंगल षटकार सिंगल. लास्ट टू गो. 7 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्येवर कटाक्ष टाकला तर तो पोहोचला 29 वर. 29 लॉस ऑफ द 2 विकेट. मंगलस्मूर्ती सारसोले लपडा चषक 2024 चा खेळ आणि त्याच्यामध्ये रंगलाय. 2 टीम आमने सामने. कोपरखंडे 11 कोपरखंडे आणि मंगलस्मूर्ती सारसोळे. हवेमध्ये चेंडू एक्स्ट्रा कव्हरला जरूर आला होता क्षेत्ररक्षण पण हातून मात्र झेलला मिळाला नाहीये. यंगस्टार असा खेळाडू हितेश चिंतामण म्हात्रे. चांगला प्रयत्न केला होता हितेश चिंतामण म्हात्रेने परंतु झेल त्याच्या पोचच्या बाहेर. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या खेळच्या समाप्तीनंतर आपण पाहतो लपडा चषक 2024 आणि तिथेच पहिल्यांदा बॅटिंग करताना 3 ओव्हरच्या खेळानंतर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मंगलस्मूर्ती सारसोळेने धावा केल्यात 31 धाबा. 2 गडी बाद. 7 चेंडूचा खेळ बाकी. टार्गेट किती सेट होईल
यासाठी मात्र घेऊन येते गोलंदाज मार्कवर प्रणित विश्वनाथ म्हात्रे. उजव्या हाताने गोलंदाजी, डाव्या हाताने फलंदाजी, या पट्टीत मोडणारा ऑलराऊंडर. राईट आर्म राऊंड द विकेट. समोर आहे घातक आणि अट्रॅक्टिव्ह एक्सपेन्समॅन बॅट्समॅन कुशल मडवी. 6 चेंडूचा खेळ बाकी. राईट आर्म राऊंड द विकेट. बॅकफुटवर जाताना शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षण जरूर आलाय, फक्त सिंगल मिळाले. गुड फिल्डिंग इज देअर. सिंगलने स्कोर मध्ये पुढे जाताना 32. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू 2 धमाक्याची अपेक्षा आहे. आणि इथे मात्र स्ट्राईक वरती दीपक वैती, ज्याने सुरुवात केली षटकाराने, खातं कोल्ड षटकाराने. 8 वर खेळतोय दीपक वैती. 2 चेंडूचं समोर गेल्यानंतर, पेस केल्यानंतर लेग ब्रेक चांगला टाकतो. ऑफ ब्रेक लेग ब्रेकचा जास्त मोठा करतो, पण रबर बॉलचं क्रिकेटमध्ये ग्रीप मिळेल काय हा मोठा प्रश्न असतो. त्यासाठी कोणता चेंडू टाकेल, दुसरा टाकेल, लेग ब्रेक टाकेल, ऑफ ब्रेक टाकेल, अपसाइड अपस्टम वाईट आउट टाकेल. 5 चेंडू अजून उर्वरित आहे, पण व्हॅरिएशन चांगला आहे प्रणित विश्वनाथ म्हात्रेकडे. डीप स्क्वेअर लेग आहे, काऊ कॉर्नर, मिड विकेट, डीप डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कबल, डीप स्क्वेअर ऑफ द पॉइंट. अबे फॉर्म द ब्रेक, क्विकर गतीच्या भम्मात, परंतु दुर्लक्ष केलं लेंथला, लाईनला. भरकटला गेला, स्क्वेअर मारा. अतिरिक्त धाव मिळते. स्कोर मात्र पोहोचते 33 वर. राईट मोर ऑफ द विकेट. इथे चिंतामण मात्र स्क्वेअर ऑफ द कव्हर पॉइंटच्या ठिकाणी झेल त्याच्या हाती. अचूक झेल टिपताना विकेट मिळवून दिली प्रणित म्हात्रेने. एका म्हात्रेने घेतला झेल, गोलंदाज दुसऱ्या म्हात्रेला काढून दिली विकेट. म्हात्रे बंधू अपसात मध्ये एल कॉन्डिशन सुपाब. फलंदाज दीपक वैती तंबूच्या आश्रयाला. तिसरा गडीचा पतन मंगलस्मृती सरसूला लागला. तिसरा हदराम. दीपक वैती परतला, त्याच्या जागी येतो इन ॲट क्रमांक 5 वरती गणेश मडवी, वय वर्ष 47च्या आसपास. परंतु तो जोश, तो जज्बा, तोच उत्साह, तीच रगरग भिनलेली रक्ताची क्रिकेटची शरीरामध्ये. त्यामुळे आतापर्यंत अजूनही तो यंगस्टरमध्ये आपलं स्थान मध्ये अबाधित ठेवलाय, टिकू शकलाय. 37 वर्षचा मुकाबला कार्लोस अल्काराज. राज करेल काय, नोका वेस्टला बीट करेल काय. एक 37 वर्ष, एक 23च्या आसपास. यंग अँड ओल्ड ए जनरेशन विमंडन टुडेज फायनल. राईट आर्म राऊंड द विकेट. तसा खेळ प्रणित जवळजवळ 22-23. त्याच्या समोर 47 वर्षाचा बॅट्समन सामने. या एक्सपेन्स एक आहे यंगस्टार, यांच्यामधून चाललेली जुगलबंदी. मैदानामध्ये कोपर खेळण्याचा हा प्रणित. नुकताच लग्न सोहळा पार पडला. राईट आर्म राऊंड द विकेट ऑन द अप, परंतु इथे कट ऑन बोल्ड. चांगला झेल टिपल्याने विकेट मात्र मिळवली. खात्यात आपली टाकली दुसरी विकेट. गणेशला परतवलं. आल्या आल्या जसा आला तसा गेला गणेश तंबूच्या आसऱ्याला. गडी क्रमांक बाद होता तर मग स्फूर्ती सारसोला 4. 4 गडी बाद. स्कोर आहे 34. 34 लॉस ऑफ द 4 विकेट. 4 गडी बाद 34 धाबा. शेवटचा ओट टाकताना कोपरखेडणे, एरविन कोपरखेडणेकडून प्रणित विश्वनाथ म्हात्रे. गुड बॉलिंग बाय प्रणित. खूप भन्नाट फॉर्म मध्ये पावसर क्रिकेट इज अ गुड सुपर डुपर फॉर्म. ते दर्शवलं. बऱ्याच वेळा गोटोलेची स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. त्याच्यानंतर पाहिलं सरसोले ते चांगली फलंदाजी. ओहो, रिद्धी सिद्धी कोपरी जिथे बोंडकोडे अयोजित स्पर्धेमध्ये फायनलचं तिकीट. कॉंग्रॅच्युलेशन योगेश. सुपर 3 मध्ये पोचलेली होती काल. त्याच्यानंतर चिठ्ठ्या काढल्या आणि तिथे चिठ्ठी मात्र संघ रिद्धी सिद्धीच्या नावावर फायनलचा प्रवेश. अभिनंदन रिद्धी सिद्धी कोपरी. टू रीच द फायनल ॲट बोंडकोडे. पावसाळी रबर क्रिकेट. इथे सिंगल मिळाले. सिंगल स्कोर मध्ये पुढे जाताना 35 वरती. 35 वर 4 गडी बाद. शेवटचं ओट टाकताना आपलं पहिलं 5 चेंडू आतापर्यंत टाकले. लाजबाब कमबॅक करून दिलं मी निश्चित म्हणेन प्रणितने. कारण धावा पहिला 2 विचार केला तर खूप धावा होत्या. नंतर शेखरच्या वर आणि त्याला फिनिशिंग टच देताना लाजबाब कमबॅक.
राईट आर्म डाऊन द गेट अपसाइड टप्पा गुडल्या पण चेंडूने घेतली बरारी. इथे झाला खेळ पहिला इनिंगचा समाप्त. पहिला इनिंगचा खेळ इथे संपला गेलाय. बॅटिंग करणारा आमंत्रण दिलं मंगळस्मृती सारसोली टीमला कॅप्टन कोपरखेडे 11ने त्या 4 ओव्हरमध्ये खेळताना 4 गडी बाद 35. नाव टार्गेट सेट 9 धावांच्या सरी 36 टू विन. 36 धावांचा आव्हान 9 धावांची सरासरी. चला स्पीडअप करा मित्रांनो, बऱ्याचशा मॅचेस अजून बाकी आहेत. लगेच जिंकणारा कोपरखेडे किंवा मंगळस्मृती सारसोले हे 2 पैकी जो जिंकेल तो रिद्धी सिद्धी कोपरीच्या विरुद्ध मध्ये केलेल. 9 धावांची सरासरी. चांगलं गोलंदाज गुफरामचा विचार केला. चांगला गोलंदाज मात्र टाकताना पहा मिळेल. नौकरा गोलंदाज विराट तांड्याल सारखे एक तेजतारा गोलंदाज, गणेश सारखा एक्सपेरियन्स गोलंदाज, असे त्रिकूट गोलंदाज आहेत. ते काही करू शकतात. ते दबदबा निर्माण करू शकतात मॅच मध्ये कोपरखेड्याच्या विरुद्ध मध्ये. पण गौरव बडदे सारखे एक तंत्रशुद्ध फलंदाज कोपरखेडे 11 का अजिंक्य सारखा बॅट्समॅन आहे. प्रणित सारखा डावखोरा फलंदाज घातक. मयुरेश म्हात्रे सारखा एक तगडा फलंदाज आहे. लढत पाहायला निश्चित मात्र मजा येईल. 9 धावांच्या सरसे 36 धावांचा टार्गेट आहे. चाललं लवकरात लवकर कोपरखेडे आपले सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा ही कळकळीची विनंती करतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही आयोजकाच्या मार्फत. काल अगडचं पाहिलं. अगडामधून काल गावदेवी जू गावाला शेवटच्या मॅच मध्ये 2 ओव्हरची मॅच तिथे पराजित करून गावदेवी आर्युलन गाठलं. सुपर 3 मध्ये आपला प्रवेश मिळवला, निश्चित केली आपली जागा. कालची एक लढत बाकी आहे. बगटामधून राकेश प्रतिष्ठान गोठवले आणि बोंडकोडे 11 बोंडकोडे हा मॅच काल राहिलेला उर्वरित आम्ही आता लगेच खेळू. पीटीसीच्या माध्यमात महेश मोरे कॅमेऱ्यावरती, ओम दोडके कॅमेऱ्यावरती अपडेट करताना केडी कैला देलवी, मंदार पाटीलची चोख भूमिका राहिली स्कोरच्या बाबतीत. तर सुरेख असे आवाज रिदेश साऊंड सिस्टीमच्या मार्फत आपल्या कानापर्यंत पोहोचवतो आम्ही. त्यांचे आभार. पिंट्या कुंभारचा विचार केला. प्रत्येक विविध स्क्वेअर लेगला अंपायर घेताना मात्र नेटाने मात्र वन साइड बॅटिंग केले अंपायर म्हणून पिंट्या कुंभारने. आणि त्यासाठी खास पारितोषिक मात्र वैभव भोईंना मला सांगितलं का चांगल्या कामगिरीबद्दल त्याला देण्यात आलेलं एक इंग्लेकडून संध्याकाळची एक थंडगार बाटली. ते निश्चित पिंट्या कुंभार ओळखू शकत संध्याकाळची बाटली कोणती असेल ती. थकवा दूर करण्यासाठी पिंट्या एनर्जी ड्रिंक. येस विघ्नेश. प्रणित आणि गौरव बडदे लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन. डावखोरा उजवा अशी जोडी बऱ्याच वेळा त्रासदायक ठरते. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो, टेनिस क्रिकेट, रबर क्रिकेट, कोणता कॅप्टन असं कॉम्बिनेशनला जरूर पाठवतो सलामीला. बऱ्याचशा जोड्या पाहिल्यात. सौरभ गांगुली, वीरेंद्र सहवाग, सौरभ गांगुली, सचिन रमेश तेंडुलकर. Great match is another New Zealand super along with Martin Crowe. कासबागचे सन्मान्य सर्वे सर्व मयूर भोईर यांना विनंती केली जाते आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत आहे. त्यांचं नवीन चायनीजचं ओपनिंग झालेलं आहे. स्वादिष्ट चवदार लज्जतदार जेवण, मुंडी गावठी मुंडी असेल, वजडी असेल, पाया सूप याचा ताम मारा ते ओपन केलेलं आहे मयूर भोईरने. कासबागचे सर्वे सर्वा 1911 कासबाग चे सन्मान्य मालक आहेत. त्याच्या सौजन्याने हे चायनीज दाबा. लेट्स प्ले टू गेम. बॅक टू द क्रिकेट. गौरव बडदे ऑन द प्रेसिंग वेर फर्स्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट ओव्हर. राईट आर्म ओव्हर द विकेट. फिरकीचा जादूगार पहिला स्ट्रोक लाजवाब, परंतु टायमिंग मात्र मिळाला नाही. एलिमिनेशनची कमतरता. पहिल्या चेंडूवर मात्र खातं. 9 धावांच्या सनी 36चं टार्गेट आहे. 4 ओव्हरची मॅच आणि फिरकीचा जादूगार गोलंदाज झालाय पहिलं चोट टाकण्यासाठी अर्शिल. 36 36 धावा पहिली आली. 35 बनवायच्या आहेत. येणार चेंडू शिल्लक 23. धारावी स्ट्रायकर्स नवी मुंबई प्रीमियर लीग पर्व पहिलं. ही खोज होती नवी मुंबई प्रीमियर मधून, तो मिळाला आणि तिथे जे पाहिलं इमर्जिंग प्लेअर म्हणून आपलं नाव कोरलं पहिल्याच प्रीमियर लीग मध्ये. धारावी स्ट्रायकर द ग्रेट कोच रविकांत म्हात्रे इन दिस टीम. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आलं. डाऊन द बॉल. पहिला कडक विकेट
गौरव बडदे परततोय. एकदम जड अंतकरणात पावलं उचलली तंबूच्या दिशेला. पहिला हादरा 1 गडी बाद 1. ही खराब सुरुवात कोप्पर खेळणे 11 कोप्पर खेळण्याची. राईज केलाय चेंडू, वळणदार चेंडू आणि त्याच विथ द टन शॉट ऑन पूल करण्याचा प्रयत्न आणि तिथेच झेल टिपलाय बायटिश लॉंग ऑर्म कॅप्टन चंदनने. कॉट चंदन कॅप्टन, बॉल बाय हर्षल मडबी, डिसमिसल टू गौरव बडदे. 1 वर 1. ही खराब स्थितीमधून मात्र कोण उभारी घेईल अडचण निर्माण केली. कारण गौरवकडून बरेचसे अपेक्षा असते. फ्लाइंग स्टार्ट मिळून देणारा हा फलंदाज लवकर बाद झाला एकदम स्वस्तामध्ये. व्हेरी चिपली बॅक टू द पॅव्हिलियन. ओनली 1 रन. कॉट विराज नॉट चंदन. इथे 12 मान्य आम्ही सांगितलं त्याच्याकडून आणि आमच्याकडून आम्ही क्षमा मागतो. That is a not captain, is a Viraj Uday Tandel. Take the catch. Backfoot वर आला चेंडू खाली. एक्स्ट्रा ॲक्शन आणखी एक झटका. व्हॉट अ बॉलिंग यार. पर्व पहिल्या इनिंगतील त्याचा चमचमात तारा सितारा हर्षल मडवी एक अफलातून कामगिरी करताना 2 लगातार झटके. कालपासून हॅट्रिक पाहिलं नाही परंतु हॅट्रिक वर जाण्याचा कारनामा मात्र करतोय का काय त्यासाठी 1 विकेट मात्र घ्यायला लागेल. बॅक टू बॅक 2 झटके. आला तसा गेला. कधी आला कधी गेला हे मात्र कळलं नाही. मयुरेश म्हात्रे 2 तगडे फलंदाज बाद करण्यामध्ये यश. पहिल्या ओव्हरमध्ये धक्क्याहून धक्के. 2 गडी बाद 1 अशी बिकट अवस्था 36 बनवण्यासाठी ठेवल्या समोर. मंगलस्मृती सारसोळेने कोपरखेडणे 11 कोपरखेडच्या विरुद्ध औचित्य लपडा चषक 2024 अतिशय दर्जेदार क्रिकेट पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा. यतीन भोईर, विजेंद्र भोईर अँड वैभव अँड कंपनी जुकॉम मित्रमंडळ त्यांच्या साथीला पक्कम पाठीमागे. 2 गडी बाद. नाव चान्स टू द हॅट्रिक. हॅट्रिकची सुवर्ण संधी. दोन पहिला विकेट गौरव, दुसरी शिकार मयुरेश म्हात्रे. समोर आले इन एट क्रमांक 4 वरती शेखर. हॅट्रिक बॉल बॅकफुट वर जाताना कट करतो. व्हॉट अ लवली क्विकर. नॉट लेग ब्रेक नॉट अ ब्रेक. इज ओनली आर्म गेम. स्ट्रेट डिलिव्हरी बिट टू द शेखर अँड बॉल वेंट टू द मॅन सेकंड हँड ऑफ द विकेट कीपर. डॉट. सुपर बॉलिंग यार. काय ओव्हर आहे. नजर लागण्यासारखं ओव्हर आहे. 2 विकेट फक्त 1 धाव आतापर्यंत दिलेले आहे. क्लेवर बॉलिंग, व्हेरी क्लेवर बॉलिंग, इंटेलिजंट बॉलिंग बाय हर्षल मडवी. खजिन आहे घरामध्ये क्रिकेट. देवा असेल कुशल असेल याचा खूप अनुभव हर्षलला मिळालाय. बॅकफुटचा बॅट वर सायसवरती घोषांकित क्षेत्रात सिंगल मिळते. चांगल्या ओव्हरची झाली. इथे समाप्ती. केवळ फक्त 2 धावा खर्चात 2 धक्के दिले. कोपर खेळण्याला पहिल्याच मध्ये अडचणीत टाकताना ओव्हरची झाली हर्षल मडवीच्या समाप्ती. 2 गडी बाद 2. 36 धावांची आवश्यकता. 34 धावा. उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी. 18 मध्ये 34. जिंकण्या संघ रिद्धी सिद्धी कोपरीच्या विरोधात लगेच 2 हात करेल. नंतर मात्र त्यांची लढत असेल क गटामधून 2 मॅचेस जिंकलेला. दोन मॅचेस नेरुल एलिमन गाव नेरुळने जिंकलेले आहेत. 2 मॅचेस श्रीकृष्ण दिवा टीमने जिंकलेले आहेत. बघूया यामध्ये कोण जिंकेल. कडक पटका. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने काय नजर ठेवली आहे. नुसती नजर ठेवली नाही तर अचूक झेल ठेवून आणखीन एक आदरा. प्रणित विश्वनाथ म्हात्रे बॅक इन टू द पेवलियन. गडी क्रमांक 3 बाद. अवघ्या 2 धावसंख्या टीमची असताना प्रणित परतलाय. खराब स्थिती एकदम केविळवणी अवस्था. 3 गडी बाद 2. 3 गडी बाद 2. खूप खराब स्थिती. नवीन फलंदाज अनिकेत चव्हाण. 3 गडी बाद 2. गौरव गेल्यानंतर बरेचसा दडपण येतं. आज कवल नाहीये. कवलची कमतरता भासते. सिंग इज किंग. कवलजीत सिंग रंधावा या मॅच मध्ये खेळत नाही. 1 ओव्हर 1 बॅटर कमी पडला. ऑलराऊंडर कमी पडला. ऑलराऊंडरच्या आंब्यात काय असतं ते बेन स्टोकने दाखवून दिलं. काल 201 विकेट त्याच्या खात्यात. 6000च्या वर धावा. सर गॅल्फिट सोबर्स जॅक कॅलिस यांच्या पंक्तीत जाऊन बसला बेन स्टोक. इंग्लंड कॅप्टन अँड ऑलराऊंडर.
सहजच व 201 अशा किम्या केलेले ऑलराऊंडर आहेत. तेच क्रिकेट पहिल्याच विकेट विराज तांडेलच्या हाती. समोर अनिकेत चव्हाण आक्रमक फलंदाज आहे, स्फोटक फलंदाज आहे. व्हेरी गुड बॉलिंग अपसाइड ऑफ स्टोन टप्पा गुडल्या फलंदाज घेतलेली एकाकी उंची सरळ चेंडू गेल्या विकेटच्या पाठीमागे डॉट. कुशल मडवी विकेट कीपर. अबे फ्रॉम द बॉडी अपसाइड ऑफ स्टंप कवर पॉइंट. सरमुख पाजी सरमुख सन्मुख का सरमुख है सरमुख ना सरमुख सिंग इज किंग. जबरदस्त हा फिल्डर आहे. एपी बॉयज नेहरू कॉलनी प्रेझेंट इथे पावसाळी रबर क्रिकेट. तिथेच आकाश या विंद्रे संघाच्या टीमचा ते आकाशचा झेल वाटतं लवली आणि त्या झेलसाठी लारा रवी मेरनं रोख 500 रुपये पाजेला दिले होते. 2020-21 चा तो खेळ कडक झेल एक्स्ट्रा कवा या सनमध्ये पकडलं होतं आकाश. इट्स ग्रेट बॅटिंग ऑफ द विनर. राईट आर्म उर्दू विकेट. सुपर बॉलिंग क्लास. क्रिकेटचा एक अनबिलिबल अनप्लेबल बॉल. गुडलँड टप्पा सेरेच्या जवळून नॉट इझी टू द बॅटर टू हिट मॅक्सिमम. सुपर बॉलिंग ग्रेट बॉलिंग बाय विराज. डॉट चेंडू पहिला विकेट डॉट 2 आणि आता मात्र 22 सिंगल मेले. धावसंख्या मात्र पोहोचते 5 वर. 3 गडी बाद पास अशी कठीण परिस्थिती. दुसरं गोट टाकलं जातं. मंगल स्मृती सारसोलकर विराज उदय तांडे बॉलिंग वर. समोर आहे अनिकेत चव्हाण कोपर खेळणे कोपर खेळणे. हमला बॉल करणं गतीमध्ये परिवर्तन केलं. लो डिलिव्हरी ही काशेत हा वारसा वडिलांकडून घेतलाय. वडिलांकडे लांब लचक असा ऑफ कटर. मुलगा धोनी स्लाइटली कट लेग ब्रेक अँड ऑफ कटर. सुपर बॉलिंग वारसदार वडिलांचा वारसा हक्क चालवताना प्रॉपर खेळ. विराज उदय तांडेल राईट आर्म उर्द विकेट. व्हेरी गुड बॉलिंग यार. क्लेबर बॉलिंग अक्षरशः मनसुबे उद्ध्वस्त गेलेत बॅट्समनचे दोन्ही बॉलरने. पहिल्या ओव्हर काय हाताळलं त्या पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धाव 2 धक्के दिले. हा ओव्हर अतिशय दर्जेदार ज्याप्रमाणे टाकलं होतं हर्षनने त्याचप्रमाणे विराजनं फक्त 4 धावा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 वर 3 गडी बाद अशी कठीण परिस्थिती. 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 मध्ये आता जिंकण्यासाठी तब्बल 30 धावा. जी सरासरी 9ची होती ती मात्र जाते 15च्या घरामध्ये. द ग्राफ ऑफ द आस्किंग रन रेट नाव इन्क्रीज इन एक्झॅक्टली 15 पर ओव्हर. 15 धावा प्रति षटका मागे जिंकण्यासाठी 2 ओव्हरचा खेळ उर्वरित आणि तिथेच कोपर खेळणे 11 कोपर खेळण्याला मात्र 2-3 फटक्याने मॅच मात्र जवळ येऊ शकते. त्यासाठी कारनामा करायला लागेल शेखरला अनिकेतला साथीला घेताना. दोन्ही फलंदाज नो डाऊट कॅपेबल आहेत. क्षमता आहे शेखरकडे क्षमता आहे. अनिकेतकडे लांब लचक षटका ठोकण्याची एक भरमसाठ ताकद आहे त्याच्या मनगटामध्ये. पण इथे ताकदीला नाही तर युक्तीला प्राधान्य दिलं जाईल कारण संकटात मध्ये आहेत. संकटाच्या बादल अवतीभोवती जमा झालेत. त्या अवतीमध्ये झालेल्या बादलांना दूर करत असेल 1-2 फटक्याने मॅच फिरेल. बॉलिंग मार करते चांगला चेंडू दर्जेदार अपसाइड ऑप्शन गुडलँड टप्पाला पुन्हा एकदा अप झाल्या चेंडू रायझिंग चेंडू घुटमरत आला. जोपर्यंत बॉलर जाईल फील करेल. गोलंदाज चंदन कॅप्टन ऑन द टीम मंगल स्मृती सारसोलकडून स्वतः कप्टन आलाय. एक सिंगल लागले. आता 29 धावा 11 चेंडूचा खेळ मात्र शेष. पुन्हा एकदा जमलेला आमच्या लाडक्या प्रेक्षकांचा लपडा चषक 2024 यतीन भोईर विजेंद्र भोईर वैभव बोरकडून सशस्त्र स्वागत आहे. स्कॉर्पिओ 0904 राधाकृष्ण जे मंदिर आहे त्यामध्ये पार्क केली गाडी तिथे होतोय अडथळा. बऱ्याचशा गाड्या मात्र फसल्यात. 0904 ही स्कॉर्पिओ गाडी आहे. त्या गाडीच्या संघ कार मालकाला आम्ही विनंती करत आहोत का गाडी आपली प्रॉपर ठिकाणी पार्क करा. राधाकृष्ण मंदिराजवळ ती असलेली स्कॉर्पिओ त्यांचे कार मालक प्लीज प्रॉपर ठिकाणी आपण करा. इतर गाड्यांना अडथळा करते आपली गाडी. इथे 2 चेंडू आता आल्या 3 धावसंख्येला आकार देताना 3 धावा 10 वर पोहोचते स्कोर. बनवायचे 36 इथून 26 धावांची आवश्यकता. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा हवेमध्ये आणखी झटका. शिखर परतलाय. तू चल मया सद्यस्थितीमध्ये जातात कोपर खेळणे 11 कोपरने 4थं विकेटचं पतन. कॅप्टनच्या हाती लागली सेकरची विकेट.
पहिले 2 विकेट अर्जित केल्या, केवळ 2 धावा देताना पहिले ओव्हर हाताळताना हर्षल मंडने तज्ञर गोलंदाज झाला होता विराट तांडेल, त्याने 1 धक्का देताना अवघ्या 4 धावा. आता कॅप्टन आलाय, त्याने 3 चेंडू टाकल्यानंतर शेवटची विकेट मिळवली आणि त्यासाठी खर्च केले आतापर्यंत फक्त 4. गुड कॅप्टनशिप बाय मंगल स्मृती सारसोले टीम कॅप्टन, हँडलिंग द बॉलर परफेक्टली. असं वाटलं होतं T20 थोडासा मात्र हँडलिंग द बॉलर ही क्वालिटी रोहित पासून दूर जाते का काय, कारण भरोसा ठेवला स्पिनर होती, पण मध्ये कोणाचे ओरे राहतील का असं एक वेळ वाटायला लावले ते, पण बुमरानं योग्य नाही दिला मध्यगती गोलंदाजाला आणि रोहितला माझे टिकावणार त्या टिकेपासून मात्र दूर केलं. व्हॉट अ कडक बॉलिंग हार्दिक पांड्या अँड सुपर डुपर बुम बुम बुमरा. 9 चेंडूचा खेळ बाकी, 9 मध्ये 26 धावांची आवश्यकता. कोपर खेळणे 11 कोपर खेळणे. चिंदन गुड बॉलिंग आहे, गुड स्किट झालेला पण अतिशय वेगाने बीट केलं बॅट्समनला, नवीन बॅट्समन प्रतिमेश. 1 चेंडू अजून खाली, प्रेशर वाढलं. आता 8 मध्ये 26 धावा, त्याच बॉल मात्र कमी 1. 8 मध्ये 26, 8 गेंदे 26 रन. डीप स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कबा. क्लेबर बॉलिंग आहे, सुपर. गौरव परतल्यानंतर अक्षरशः दबावामध्ये खूप प्रेशर घेतलं, ओझ्याखाली दबला. अवसान घातकी फटके आणि संघ अडचणीत. स्कोर आहे 4 गडी बाद, फक्त आणि फक्त 11. 11.5 विकेट, अर्धा संघ तंबूत. आता 7 चेंडूचा खेळ बाकी, 7 मध्ये 26. गुड बॉलिंग बाय कॅप्टन चिंदन, कडक स्ट्रोक. बॉलर बॅक टू चेंडू खाली, क्षेत्ररक्षण आणखी झटका, प्रतिमेशला बाद. खूप खराब परिस्थिती. 3 ओव्हरचा खेळ इथे होतो समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर कोपरखेडने कोपरने अडखळीत उत्तर देताना 36 धावसंख्येला स्कोर बनवलं. स्कोर काढ होते केवळ आणि केवळ 11 वर 5 गडी बाद. खराब स्थिती. नाव चेतक फलंदाज, 6 चेंडू आणि 26 धावा. चला रिद्धी सिद्धी 11 कोपरी संघाचा कॅप्टन विराट कोहली, अब तो नवी मुंबई योगेश आपण यायचं आहे. 6 चेंडू 26 धावा. अंधार मात्र पसरायला सुरुवात केली. लपडा चषक 2024 जुगाव मित्रमंडळ जुगाव आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्या भेटीला येतील. बोईल, विजेंद्र वैभव आणि तमाम जुगाव मित्रमंडळाचे लागलेले 6 चेंडू आणि 26. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट, गुफरान खान ऑन द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू बीट करून गेला बॅट्समन अनिकेत चव्हाणला. आता फक्त आकाशामध्ये झेप घ्यायला लागेल, अदरवाइज से टू द गुड बाय इन दिस सिरीज. ऑफसाइड ऑफसम, खूप मात्र बाहेर ऑफसमच्या. पिंट्या कुमारचा इशारा, व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा धाव मिळते. येणारे चेंडू 5 मध्ये आता 25 धावा, 5 गेंदे 25 रन. बॅकफुटवर जाताना दिशा दिली मिड विकेट अलाउन द कार्पेट. डीप मिड एल फिल्डर थ्रो केले सटीक सरळ हातामध्ये गुफरान खानच्या. तेव्हा सिंगल फक्त चेतकच्या. 4 मध्ये 23, 4 मध्ये धावला नाही, 4 मध्ये 25. षटकार आलाय, आकडे होतील. अजूनही उमेद सोडली नाही. हिम्मत ते मर्दा तर मदत आहे खुदा. हा खेळ मात्र दाखवला ऑन द अपराइज ओव्हर द बिटवीन लॉंग ऑन लॉंग ऑफ चेहरांतो अनिकेत चव्हाण. षटकाला येणार 3 चेंडू आणि 19 धावा, 3 गेंदे 19 रन. गुफरान कमजोर लेफ्ट हँड अप द स्ट्रिकर लागलेला. चला नेरूळ संघाला मी बोलतो. नेरूळ गाव 11 नेरूळ गाव आणि श्रीकृष्ण दिवा क गटामधली हे प्री ट्रायंग्युलर मॅच. सर्वोत्तर 3 मध्ये पोहोचण्यासाठी हा मॅच आम्ही खेळवतो. नेरूळ गाव 11 नेरूळ आणि त्याच्या विपक्ष श्रीकृष्ण दिवा क गटामधून. विनंती करतोय नेरूळ गाव 11 नेरूळ राहुल म्हात्रे कॅप्टन प्लीज. फलंदाज मात्र बाद अनिकेत समान. फक्त औपचारिकता राहिले काय असं म्हणायला हरकत नाही, पण बाकी आम्ही करणार नाही. 2 चेंडू 19 धावा, 1 चेंडू 17, काल 1 चेंडू 10. कडक यार कॅप, बेहतरीन यार, परफेक्टली बुंदा इनटू द बॉडी, सुपर्ब यॉक. फक्त सिंगल घेतली. 1 चेंडू 18, 1 चेंडू 18 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी.
एकतर्फी चाललेला मुकाबला निराश करतेत घेऊन जाते आमच्या तमाम प्रेक्षकांना घोर निराशा पदरी मात्र पडली मॅच ते फिनिश किती घाय आहे पहा इथून खेळू लगेच बोंडकोडे प्रभा जवळ आहे म्हणून ठीक आहे लांब मध्ये पावसाळ्यामध्ये मित्रांनो असे घाई करू नका एवढंच सल्ला देईन कारण शरीरापासून जीवनापेक्षा मोठं काम कोणतंच नाहीये शरीर आहे तर जान आहे तर जहान आहे असं म्हणलं जात आहे म्हणून जास्त घाई करू नका आरामात जा थोडासा उशीर होईल पण सुरक्षितपणे जा चला मॅच संपली हार्ड लक कोपरखणे लिओन कोपरखणे अँड कॉंग्रॅच्युलेशन मंगलस्मृती सारसोले मी विनंती करतोय नेरुल गाव 11 नेरुलचा कॅप्टन आणि टीम कॅप्टन श्रीकृष्ण देवा परिवर्तन निसर्गाचा नियम सांगतो तुम्ही उठा आणि एक चांगली आवाजाला आपल्या कॉमेंट्री मध्ये घेऊया चला विघ्नेश प्लीज आइए आगे का खुदे का अखो का सुनाने अगली मैच का